नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नकळत घडले सारे, भाग 28. मागील भागात पियाला मात्र आज रात्री झोप लागणार नव्हती. कधी नव्हे ती कोणाचाही विचार न करता तिने एक निर्णय घेतला होता. तो चूक की बरोबर माहीत नाही. हा रस्ता तिला कुठे घेऊन जाणार माहीत नाही, पण आता तिला फक्त अभिपासून, त्याच्या आठवणीपासून दूर जायचं होतं. कारण सध्या तिचं मन अभिसाठी एकच वाक्य म्हणत होतं, आय हेट यू, आय हेट यू. आता पुढे. आज पिया नेहमीपेक्षा लवकर उठली आणि सगळं आवरून तिने काकांना फोन लावून बोलावून घेतलं. काकांनाही जरा आश्चर्य वाटलं, कारण अजून घड्याळात 8 देखील वाजले नव्हते. पण तरीही तिने बोलावलं म्हणून काका देखील काही विचार न करता तिथे आले होते. काका आले तसं तिने पटकन आपल्या बॅग्स गाडीत टाकल्या आणि गाडीत बसली आणि काकांना म्हणाली, काका आज जरा दुसरीकडे जायचे आहे, मी सांगते तिथे गाडी घ्या. पिया, ठीक आहे मॅडम. काका. काही वेळातच गाडी हॉस्टेलजवळ पोचली. समू आधीच बाहेर येऊन थांबली होती. आलीस? चल, मी मॅडमला सांगून ठेवलं आहे. आणि मग पियाने डिक्कीतून सामान काढलं आणि समूबरोबर आत गेली. काही वेळात हॉस्टेलची प्रोसिजर कंप्लीट करून पिया पुन्हा गाडीत येऊन बसली आणि मग पुन्हा ती साईटवर पोचली. आल्या आल्यास तिने आपलं काम सुरू केलं. आश्रम आता पूर्ण होत आलं होतं. काही दिवसात त्याचं ओपनिंग करण्यात येणार होतं. पियाने तिथल्या कामाचा आढावा घेतला आणि पुन्हा ऑफिसमध्ये येऊन आपलं काम करू लागली. काही वेळाने अभि आला. तसं ती पटकन उभी राहिली आणि म्हणाली, गुड मॉर्निंग सर. पिया अभिची नजर चुकवत म्हणाली, गुड मॉर्निंग अभि. आणि अभिने हातानेच तिला खाली बसायला सांगितलं आणि मग तो सरळ केबिनमध्ये गेला. आणि मग पिया आपल्या कामात गुंतली आणि अभि त्याच्या कामात गुंतला. काम म्हणजे काय, केबिनमधून पियाला बघायचं. पण इकडे पिया शांतपणे आपलं काम करत असली तरी आतून मात्र पूर्णपणे गोंधळली होती. कारण तिने फ्लॅट सोडला आहे हे अभिला अजून देखील माहिती नव्हतं आणि त्याला माहीत झाल्यावर तो कसा रिॲक्ट करेल. तो डॉन आहे कळल्यापासून ते त्याच्या नकळत अभिला घाबरू लागली होती. तो काहीही करू शकते याची तिला कल्पना आली होती. म्हणूनच तर तिची आत्तापर्यंत अभिला काही सांगायची हिंमत झाली नव्हती. अभि मात्र तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन बघून विचारात पडला होता की नक्की पियाला टेन्शन कसलं आलं आहे. माहीत करून घेण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता आणि पियाला काही विचारायची सोय नव्हती. कारण आजकाल तिच्यातील दुर्गादेवी कधीही जागी होत होती आणि अभि काही बोलला तर ती दुर्गादेवी जास्तच खवडत होती. त्यामुळे तिला काही न विचारलेलं बरं असा विचार करून अभि गप्पच बसला. अशातच संध्याकाळ झाली आणि पिया घरी निघाली. तिची अजूनही अभिशी बोलण्याची हिंमत झाली नाही. शेवटी खूप विचार करून तिने एक मार्ग काढला आणि ती ऑफिसच्या बाहेर पडली आणि गाडीत बसली आणि तिने अपूला कॉल केला. हॅलो अपू. सर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. पिया. हां बोल पिया. अपू. नाही, फोनवर नाही, भेटून बोलूया का? पिया. ठीक आहे, कुठे भेटूया? अपू काहीसा विचार करत म्हणाला, मी ऑफिसमधून निघाले आहे, मध्ये जे गार्डन आहे तिथे भेटू. पिया. ठीक आहे, 15 मिनिटात पोचतो. अपू. ठीक आहे. पिया. आणि मग पियाने फोन कट केला. काही वेळातच गाडी त्या गार्डनला पोचली. पियाने काकांना गाडीतच थांबून वाट पाहायला सांगितलं आणि ती आतमध्ये गेली. त्यानंतर काही वेळाने अपू देखील आला. पिया. अपूने मागून आवाज दिला. तशी पिया त्याच्याकडे वळली. बोल, एवढ्या घाईघाईत का बोलवलंस? काही महत्त्वाचं काम होतं का? अपू. हो, हे द्यायचं होतं. पिया अपू पुढे चाव्या धरत म्हणाली. चाव्या? कसल्या आहेत या? अपू जरा विचार करत म्हणाला. फ्लॅटच्या चाव्या आहेत या. पिया. म्हणजे काय? अपू. जर मला आता फ्लॅटमध्ये नाही राहायचं आहे. पिया. पण का? अभि काही बोलला का तुला? अपू. नाही, मला कोणी काही बोललं नाही, पण मला आता तिथे नाही राहायचं आहे. पिया. हे बघ पिया, मी समजू शकतो तू दुखावली गेली आहेस, पण घर सोडणं हा काही उपाय नाही ना त्याच्यावर. आपण दुसरा कोणता मार्ग काढू ना? अपू पियाला समजावत म्हणाला. नाही, मला आता कोणताही दुसरा मार्ग नको आणि मला आता काही समजून घ्यायचं नाही. पिया. पिया, अगं हे बघ, तू, मी, निशा आणि अभि आपण एकत्र बसू आणि या गोष्टीवर आपण सविस्तर बोलू. अपू. मला आता कोणाशीच काही बोलायचं नाही. आणि बोलणार तरी काय आणि कोणाशी? आईबाबानंतर ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. पियाचे डोळे आता पाण्याने काठोकाठ भरले होते.
कोणत्याही क्षणी पाणी डोळ्यातून बाहेर येईल असं वाटत होतं. तिच्या या शब्दाने अपू देखील दुखावला गेला, पण ती बोलत होती ते खोटं नव्हतं. कारण कुठे ना कुठे तिच्या आजच्या अवस्थेला तोही तितकाच जबाबदार होता जितका अभि. मला माहीत आहे नकळतपणे का होईना तू आमच्यामुळे खूप दुखावली आहेस, त्याच्याबद्दल खरंच सॉरी. पण आता तुझ्या एकटं राहणं सेफ नाही. पण आता तू ऐकत नाहीस. पण तरीही काळजी घे आणि एकदा पुन्हा विचार कर. आणि मग पुढे काही न बोलता पिया तिथून निघाली आणि सरळ गाडीत येऊन बसली आणि गाडी काकांना हॉस्टेलला न्यायला सांगितली. काही वेळातच ती हॉस्टेलला आली आणि सरळ आपल्या रूममध्ये गेली. आणि समूला काही वेळातच नाईटसाठी जायचं होतं म्हणून ती आवरत होती. पिया रूममध्ये आली आणि सरळ बाथरूममध्ये गेली आणि मग मात्र तिने आपल्या अश्रूंना वाटमोकळी करून दिली. आज त्या घराशी असलेलं नातं तिने तोडलं होतं. त्याच घरामुळे ती अभिच्या जवळ आली होती. कुठेतरी तिच्या प्रेमाची सुरुवात त्या घरापासून झाली होती. त्या घराशी तिच्या खूप आठवणी जुळल्या होत्या आणि त्याच आठवून आठवून तिला अश्रू अनावर झाले होते. खूप वेळ रडल्यानंतर ती फ्रेश होऊन बाहेर आली. तेवढ्यात समू तिला म्हणाली, "ऐक ना पिया, तुझं सामान मी लावलं आहे आणि बरोबर 8 वाजता जेवण असतं खाली कॅन्टीनला, तर तू जाऊन जेवून घे आणि झोप शांत." समू पिया. आणि मग समू तिच्या कामाला निघून गेली. ती गेल्यानंतर पियाने दरवाजा आतून लॉक केला आणि मग पुन्हा एकदा तिने आपल्या अश्रूंना वाट दिली. इकडे पियाकडून चावी घेऊन अपू सरळ अभिकडे गेला. अभि नेहमीप्रमाणे आपलं काम करत बसला होता. अपू आला आणि सरळ त्याच्यासमोर चाव्या फेकल्या. "काय रे, कसल्या चाव्या?" अभि. "पियाच्या फ्लॅटच्या." अपू. अभिने काही वेळ विचार केला आणि मग म्हणाला, "ओ हो, तरीच मॅडम आज टेन्शनमध्ये होत्या." "म्हणजे तुला माहिती होतं?" अपूने आश्चर्याने विचारलं. "नाही, पण कल्पना आली होती की ती असं काहीतरी करेल." अभि. "अरे मग तू तिला अडवण्याचा प्रयत्न का नाही केला?" अपू. "काय सांगून अडवणार? ती जॉब सोडून गेली तेव्हा कराराचं कारण सांगून तिला अडवलं. पण घराच्या बाबतीत तिला करार नाही, मग कसं तिला अडवणार?" अभि. "अरे पण सध्याची परिस्थिती तुला माहीत असताना." अपू. "तू त्याची काळजी करू नकोस, मी त्या गोष्टीकडे आवर्जून लक्ष दिलं आहे." अभि. "म्हणजे नक्की काय केलं आहे तू?" अपू. "मी काही माणसं पियाच्या देखरेखीसाठी ठेवली आहेत." अभि. "काय? कधीपासून? आणि तू मला हे का नाही सांगितलं?" अपू. "तू जेव्हा मुंबईत आला होतास ना तिला घेऊन, तेव्हापासूनच." अभि. "ठीक आहे, तू केलं आहेस म्हणजे ते बरोबरच असेल, पण आता पुढे काय?" अपू. "तू त्याची काळजी करू नकोस, मी हळूहळू तिला माझं म्हणणं पटवून देईन." अभि. "ठीक आहे, बरं चल, आता खूप उशीर झाला आहे, मी निघतो." अपू. "बरं ऐक ना, आपले रत्न कशी आहेत?" जेनीशी फोनवर बोलणं झालं आहे. सगळ्यांची खूप आठवण येत आहे. अभि भरल्या डोळ्यांनी बोलत होता. "तुला जितकी त्यांची आठवण येत आहे ना, त्यापेक्षा जास्त त्यांना तुझी आठवण येत आहे." अपू. "माहिती आहे मला, आणि आता मला पण सगळ्यांना भेटायचं आहे." अभि. "त्याची गरज पडणार नाही, वेळ आली की तेच तुला येतील भेटायला." अपू. "म्हणजे?" अभि. "कळेल तुला." अपू. "ठीक आहे." अभि. आणि मग अपू त्याच्या घरी निघून गेला. अभि मात्र विचारात हरवला की पियाला कसं मनवायचं. विचार करून करून डोक्याचा भुगा होत होता, पण उत्तर काही मिळत नव्हतं. शेवटी या सगळ्यांवर एकच उपाय होतं, तो म्हणजे वेळ. पण त्याचबरोबर प्रयत्नही गरजेचे होते. हॉस्टेलला येऊन पियाला काही दिवस झाले होते. ती तिथे रमण्याचा प्रयत्न करत होती, पण अभिची आठवण तिला काही शांत बसू देत नव्हती. आणि म्हणूनच ती दिवसभर ऑफिसमध्ये आपल्या कामात व्यस्त असायची आणि हॉस्टेलला आले की मुलींमध्ये रमण्याचा प्रयत्न करायची. इकडे मेहताच्या माणसाने पियाची सगळी माहिती काढली आणि मेहताजवळ पोहोचला. "बोल रंगा, काय माहिती आहे?" मेहता. "साहेब, माहिती खरी आहे. तो खरंच त्या मुलीवर प्रेम करतो, पूर्णपणे वेडा आहे तिच्यासाठी." रंगा. "म्हणजे आता डॉन आशिक झाला तर?" मेहता गुढ हसत म्हणाले. "ठीक आहे, मग त्या मुलीला उडवा. आणि हो, कोणाला काही कळता कामा नये. त्या मुलीचा मर्डर एक ॲक्सिडेंट वाटला पाहिजे." मेहता. "हो साहेब." रंगा. "लागा कामाला." मेहता. आता आश्रमाचे काम पूर्ण झाले होते. उद्या त्याचं उद्घाटन होतं. पिया सकाळीच आवरून आश्रमात आली. मिस्टर इनामदार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार होतं. साधारण दुपारी उद्घाटन होतं. तोपर्यंत पिया तिथे उपस्थित सगळ्या लोकांची व्यवस्था पाहत होती.
अभि, अपू आणि निशा पण आले होते, पण पिया खूप कष्टाने त्या तिघांशी बोलणं टाळत होती. त्या तिघांना ही गोष्ट कळत होती, पण गप्प बसण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. पण निशासाठी मात्र ही गोष्ट जास्त त्रासदायक होती. मिस्टर इनामदार आल्यानंतर त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, पण रिया मात्र कुठेच नव्हती, कारण अभि तिला इथे येऊ देणार नाही आणि ती आलेली त्याला आवडणार नाही हे मिस्टर इनामदार यांना माहिती होतं, म्हणून त्यांनी देखील तिला इथे येऊ दिलं नव्हतं. संध्याकाळपर्यंत सगळं आवरलं आणि प्रत्येकजण आपापल्या घरी निघाले. पियाही काही न बोलता आपलं कामावरून आपल्या घरी निघाली. ती कोणाशीच काही न बोलता सरळ काकांच्या गाडीत येऊन बसली आणि गाडी हॉस्टेलच्या दिशेने निघाली. ती जाताच निशाला मात्र हुंदका आवरता आला नाही. पियाचं असं वागणं तिच्या जिव्हारी लागलं होतं. अभि आणि अपू तिला तऱ्हेतऱ्हेने समजवण्याचा प्रयत्न करत होती, पण पियाचं रुसणं सहन होत नव्हतं. एक ना एक दिवस पिया आपल्याला जरूर माफ करेल असा विश्वास ते निशाला देत होते. इकडे पिया हॉस्टेलला आली आणि सरळ तिचं आवरलं आणि तिने कॅब बोलावली आणि पुण्याला रवाना झाली, कारण दुसऱ्या दिवशी सोनालीचं लग्न होतं. समू आधीच गेली होती. पियाला कामामुळे तिच्यासोबत जाता आलं नाही. ती मागून एकटीच जाणार होती. कॅब आली तशी पिया पुण्याला निघाली. इकडे अभि देखील त्याच्या घरी आला आणि फ्रेश होऊन त्याने पियावर लक्ष ठेवणाऱ्या माणसाला कॉल लावायचं ठरवलं. तो फोन लावण्यासाठी फोन उचलला. त्याआधीच त्याचा फोन वाजला. त्याने पाहिलं तर पियावर लक्ष ठेवणाऱ्या माणसाचा कॉल होता. तसा अभिने फोन उचलला. हां बोल. पिया ठीक आहे. अभि, हो सर, मॅडम तर ठीक आहेत, पण ती व्यक्ती. पण काय, बोल लवकर. अभि, सर मॅडम कॅबने कुठेतरी चालले आहेत. ती व्यक्ती, कुठेतरी म्हणजे माहीत नाही, मी त्यांच्या गाडीच्या मागेच आहे. आता मॅडमची गाडी मुंबई पुणे हायवेवर आहे. ती व्यक्ती, एक काम कर, तू तिच्या मागेच राहा आणि मला सांगत राहा. अभि, हो साहेब. ती व्यक्ती, आणि मग फोन कट झालं. इकडे अभिने सगळ्या गोष्टी अपूच्या कानावर घातल्या आणि अजून पिया कुठे चालली आहे याचा शोध घ्यायला सांगितला. काही वेळाने अपूने अभिला फोन केला. बोल अपू, काही कळलं का तुला? अभि, पिया सोनालीच्या लग्नाला चालली आहे पुण्याला. अपू, सोनालीचे लग्न? अभि स्वतःशीच बडबडला. अरे पण आपल्याला कसं माहीत नाही? अभि, सोनालीने निरोप दिला होता पियाकडे आपल्यासाठी, पण तुला तर माहीत आहे ना सध्या पियाची मनस्थिती. अपू, ठीक आहे, मग पिया ठीक असेल ना? नाहीतर मी जातो तिथे. अभि, नाही नको, तुला पाहिल्यावर उगाचच पिया गोंधळ करेल आणि आपल्यामुळे उगाच्या सोनालीच्या लग्नात प्रॉब्लेम नको. अपू अभिला समजावत म्हणाला. ठीक आहे, पण मग तू एक काम कर, पियाची काळजी घेण्यासाठी आपले काही माणसे पाठव. अभि, हो, तू त्याची काळजी करू नकोस, मी आपली माणसं कामाला लावली आहेत. अपू, ओके, तुला अजून काही कळलं तर मला कळव. अभि, अपू, आणि मग दोघांनी फोन ठेवले. अपूशी बोलून अभि रिलॅक्स तर झाला होता, पण तरीही कुठेतरी पियाची काळजी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. पियाचं एकटं जाण्याने तो जास्तच अस्वस्थ झाला होता. सतत असं वाटत होतं की काहीतरी नक्की वाईट घडणार आहे. पियाला परत एकदा बोलावून घ्यावं, पण पिया त्याचं काही ऐकणार नाही, म्हणून त्याने तिला काही न सांगता वेगळ्याच डोकं चालवलं होतं. पिया रात्री उशिरा सोनालीच्या घरी पोहोचली. तोपर्यंत सगळे हळदीच्या रंगात रंगले होते. पिया, पियाला बघून सोनाली धावतच तिच्या जवळ येऊन तिच्या गळ्यात पडली. हाय मेरी ब्यूटी क्वीन, आज तो तू पूरी पीली पीली लग रही है. पिया, हाँ तो आज मेरी हल्दी जो है, और अब मैं तुझे भी पिला पिला करने वाली हूँ. आणि मग सोनाली आणि तिच्या बाकीच्या मैत्रिणींनी मिळून पियाला हळद लावली. काही वेळ त्यांच्याबरोबर घालवून पिया फ्रेश होण्यासाठी निघून गेली. फ्रेश होऊन बाहेर आली तर समोर सोनाली उभी. अरे तू काय करते इथे? तुला तर सगळ्यांसोबत मांडवात असायला हवं ना? पियाने तिला इथे बघून विचारलं. ते सगळं नंतर, आधी मला सांग नक्की काय झालं आहे? सोनाली, कशाबद्दल बोलत आहेस तू? पियाने न समजून विचारलं. ते तुला चांगलंच कळतंय. एवढ्या दिवस फोन नाही, काही बोलणं नाही, आणि आज आली आहेस तेही अशा अवतारात? सोनाली, अवतार? कसला अवतार? पिया स्वतःला आरशात बघत म्हणाली. हे खोल गेलेले डोळे, हा सुकलेला निस्तेज चेहरा खूप काही सांगते मला. की नक्कीच काहीतरी लपवत आहेस माझ्यापासून? सोनाली, असं काही नाही. अगं सध्या काम खूप वाढलं आहे आणि म्हणून जरा तब्येतीकडे दुर्लक्ष झालं आहे, बाकी काही नाही. आणि अजून थोडे दिवस. आणि तू माझी चौकशी काय करत बसली आहेस? चल, आज तुझी हळद आहे ना, चल नाचायला. आणि पिया पुढे काही न बोलता सरळ बाहेर पडत गेली.
खरं तर ती स्वतःची अश्रू लपवत होती. अजून काही वेळ जर ती तिथे थांबली असती तर कदाचित सोनालीने सगळंच खरं सांगण्यासाठी तिला भाग पाडलं असतं आणि तिला ते नको होतं. आजचा दिवस सोनालीचा होता आणि खरं सांगून तिला तिच्या आनंदात विरजन घालायचं नव्हतं. तू माझ्यापासून खरं कितीही लपवायचा प्रयत्न केलास ना तरी एक ना एक दिवस मला सगळं खरं कळेलच. तेव्हा मी बघते तुझ्याकडे, पिया जाता सोनाली स्वतःशीच म्हणाली. दुसऱ्या दिवशी सोनालीचे लग्न होते. सकाळी लवकरच सगळे हॉलवर गेले. सगळे छान तयार झाले होते. पियाही छान तयार झाली होती, पण तिचा हसरा चेहरा कुठेतरी गायब झाला होता आणि ही गोष्ट सोनालीला चांगल्या प्रकारे जाणवत होती. पण तसं दाखवू न देता ती आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होती. लग्न झालं. सगळी मंडळी निघून गेली. काही निवडक मंडळी उरली होती आणि सोनालीचे काही नातेवाईक आणि नवरदेवाकडचे काही नातेवाईक आणि सोनालीच्या मैत्रिणी. पाठवणीची वेळ आली तशी सोनाली खूप रडत होती. आई बाबा आणि नंतर पियाला मिठी मारून ती खूप रडली. समू सोनालीसोबत तिच्या सासरी गेली आणि आता ती 2-3 दिवसानंतर येणार होती. त्यामुळे पियाला आताही एकटंच मुंबईला परतावं लागणार होतं. तिला निघेपर्यंत खूप उशीर झाला होता. सोनालीचे आई बाबा तिला नको जाऊ असं सांगत होते, पण पियाने त्यांचं काही ऐकलं नाही आणि हट्टाने एक कॅब बुक केली आणि ती मुंबईच्या दिशेने निघाली. गाडीत बसता बसता तिचा डोळा लागला, कारण कालपासून तिची खूप धावपळ झाली होती. इकडे कॅब ड्रायव्हरने गाडी दुसऱ्या बाजूला वळवली आणि गाडी सरळ रस्त्यावर न जाता कोणत्या तरी खडतर वाटेने चालली होती. गाडीला सारखे झटके बसत होते आणि मग गाडीला बसणाऱ्या झटक्यांनी पियाला जाग आली आणि तिने आजूबाजूला पाहिलं तर सगळीकडे अंधाराचं साम्राज्य होतं आणि त्या अंधारात एखाद्या राक्षसासारखं दिसणारं घनदाट जंगल होतं. आता तर पियाची घाबरगुंडी उडाली आणि ती त्या कॅब ड्रायव्हरला म्हणाली, भैया आप ये मुझे कहाँ लेके जा रहे हो? गाड़ी रोकिए वरना मैं चिल्लाऊंगी. पिया जरा घाबरत म्हणाली, कोई फ़ायदा नहीं क्योंकि यहाँ आपकी मदद करने वाला कोई नहीं. तो ड्रायव्हर जरा हसत म्हणाला. आता मात्र पिया अजूनच घाबरली. गाडीतून उडी मारावी का असा विचार पिया करत होती, पण अंधारात काही सुचत नव्हतं. त्यातच तिने मनातल्या मनात देवाच्या धावा सुरू केला आणि काही क्षणातच तिला तिच्या गाडीच्या अवतीभोवती 2 बाईक आणि एक 4 व्हीलर दिसली. आणि आता तर पियाने पक्का निश्चय केला की काही झालं तरी कोणाच्याही हाती लागायचं नाही. मग गाडीतून उडी मारून जीव गेला तरी चालेल. इतक्यात ती 4 व्हीलर पियाच्या कॅबसमोर आडवी आली आणि कॅब ड्रायव्हरने गाडीला ब्रेक मारला आणि तेवढ्यात पियाने स्वतःला पडता पडता सावरलं आणि मग त्या 4 व्हीलरमधून काही माणसे उतरली आणि गन घेऊन कॅब ड्रायव्हरसमोर उभी राहिली. पियाला तर काही कळेना नक्की ही माणसे कोण. तेवढ्यात त्या माणसांपैकी एक माणूस कॅब ड्रायव्हर समोर आला आणि त्या माणसाने कॅब ड्रायव्हरला जवळजवळ गाडीतून ओढून बाहेर काढलं. त्या माणसाची उंची साधारण 6 फूट होती. व्यायामाने कमवलेले शरीर, रांगडेपणा जणू त्याच्या रक्तातच होता. नजरेत एक करारीपणा होता. समोरच्याला शांत करण्यासाठी त्याची नजरच बास होती. लय शहाणा झाला वय रे, आमच्या वहिनींना घेऊन कुठे चालला होता? तो माणूस कॅब ड्रायव्हरला म्हणाला. त्याच्या बाजूला अजून 2 माणसं गन घेऊन होती. पिया अवाक होऊन सगळं बघत होती. इतक्यात एक मंजूळ आवाज तिच्या कानावर पडला. नाव यू आर सेफ, डोंट बी स्केअर. ती व्यक्ती. हा आवाज याआधी कुठेतरी ऐकला होता. पियाने मनातच विचार केला होता आणि मग तिने मान वर करून हळूच पाहिलं तर काही क्षण ती बघतच राहिली, कारण ही तीच मुलगी आहे जी नागपूरला जाताना तिच्या सोबत होती. पण ती इथे कशी? पिया मनातच विचार करत होती. काय रे, बोलतो का आता की देऊ आता एक ठेवून? तो रागंडा आवाज पुन्हा कानावर आला आणि पियाने त्या दिशेला पाहिलं तर तो माणूस तिच्याकडेच पाहत होता. वहिनी तुम्ही बऱ्या आहे का? या ठोकल्याने तुम्हाला काही केलं नाही ना? पियाला त्याच्या बोलण्याचा काही अर्थ कळत नव्हता. तिच्या डोक्यात त्याचा फक्त एकच शब्द घुमत होता, तो म्हणजे वहिनी, वहिनी, वहिनी. पियाने हा शब्द तोंडातल्या तोंडात 2-3 वेळा पुटपुटला. तू क्या गप रे? त्या 2 गन घेऊन उभ्या असलेल्या माणसांपैकी एक जण म्हणाला. कोण आहात तुम्ही? पियाने कन्फ्यूज होऊन विचारलं. मी तुक्या, म्हणजे तुकाराम. सगळे मला तुक्या म्हणतात. तुकाराम. पियाने तुकारामकडे पाहिलं. मी अनिश. अनिश म्हणाला. मग तिने अनिशकडे पाहिलं. आणि मी धर्मा. धर्मा म्हणाला आणि पियाने त्याच्याकडे पाहिलं. हाय, आय एम जेनी. जेनी म्हणाली आणि मग पियाने तिच्याकडे पाहिलं. पण मग तुम्ही सगळे इथे का? आणि हे सगळं काय चाललंय? आणि हे मगापासून कोणाला वहिनी म्हणत आहेत? पिया तुक्याकडे बघत म्हणाली. ते
तुक्याने बोलता बोलता एकदा पियाकडे तर कधी बाकी तिघांकडे बघत होता आणि बाकी सगळे त्याला डोळ्यांनी शांत राहायला सांगत होते. इतक्यात तिथे आणखी एक गाडी भरधाव वेगाने आली आणि करकचून ब्रेक देऊन थांबली. जवळजवळ धावतच अभि त्या गाडीतून उतरला आणि धावतच पियाजवळ आला. स्वतःच्या दोन्ही हातात पियाचा चेहरा घेतला आणि म्हणाला, पिया, पिऊ कशी आहेस तू? तुला काही लागलं नाही ना? अभि तिच्या अवतीभोवती नजर फिरवत म्हणाला, इथे काय चाललंय? नक्की काही कळेल का मला? पिया अभिच्या हातून स्वतःला सोडवत आणि चिडत म्हणाली. तसं अभिने सगळ्यांकडे पाहिलं आणि अभिने त्या दोघांना इशारा केला. तसं ते दोघे ओढतच त्या माणसाला घेऊन गेले. 1 मिनिट, कुठे घेऊन चालला आहात तुम्ही त्या माणसाला? आधी सोडा त्याला, सोडा. पिया ओरडत होती. पिऊ शांत हो. पिया तू शांत हो. त्याला फक्त आम्ही घेऊन जाणार आहोत, त्याला काही करणार नाही. अभि पियाला समजवण्याचा प्रयत्न करत होता. मला तुमचं काही एक ऐकायचं नाही. तुम्ही त्याला देखील त्या माणसासारखं मारून टाकणार. प्लीज सोडा तुम्ही त्याला. पिया आता रडत रडत म्हणत होती. पिया, आम्ही त्याला काही करणार नाही, तू टेन्शन घेऊ नकोस. अभि, मग कुठे घेऊन चालला आहात त्या माणसाला? पिया, फक्त विचारपूस करून सोडून देणार, खरंच प्रॉमिस. अभि, मग मात्र पिया शांत बसली. चल तुला मी घरी सोडतो. अभि, नाही नको, माझी मी जाईन. पिया, आणि पिया तिथून निघाली. पिया प्लीज ऐक ना, रात्र खूप आहे, एकटीने जाणं ठीक नाही. अभि, तुमच्यासारख्या कुणासोबत जाण्यापेक्षा इतर कोणासोबत जाणं जास्त सेफ असेल माझ्यासाठी. आणि तुम्हाला काय वाटतं मला काही कळत नाही? हे सगळं तुमचीच करणी आहे. तुम्हीच या माणसाला पाठवलं असणार आणि आता मला वाचवायचं नाटक करत आहात. पिया तोंडाला येईल ते बोलत होती. यू आर रॉंग सर, इज इनोसन्स. जेने दोघांच्या मध्ये पडत म्हणाली. तसं अभिने तिला हाताने शांत राहण्याचा इशारा केला. पिया तुला काय समजायचं ते समज, पण प्लीज आता गाडी जाऊन बस, रात्र खूप आहे. अभि जरा चढत्या आवाजात म्हणाला. मग पिया पाया आपटतच गाडीत जाऊन बसली. मग अभिने जेनीला देखील तिच्यासोबत जाऊन बसायला सांगितलं. तसं जेनीही गाडीत जाऊन बसली. मग अभि मगापासून शांतपणे ऐकणाऱ्या अनिश, धर्मा आणि तुक्याकडे वळला आणि एकदा त्यांच्याकडे प्रेमाने बघत म्हणाला, तुम्ही इथे कसे? आताही बोलताना त्याचे डोळे भरले होते, कंठ दाटून आला होता. तेवढ्यात तुक्या अभिजवळ आला आणि त्याने पटकन अभिला मिठी मारली. अभिने देखील त्याला मिठी मारली. लगेच अनिश आणि धर्मासुद्धा आले आणि त्याने देखील अभिला मिठी मारली. खूप वेळ असेच एकमेकांना मिठी मारून उभे होते. काही वेळाने ती मिठीतून बाहेर आले. लय भारी वाटलं बघा साहेब, इतक्या दिवसानंतर तुम्हाला भेटल्यावर. तुक्या, हो सर, आम्हालाही खूप बरं वाटलं तुम्हाला भेटल्यानंतर, अनिश म्हणाला. आणि धर्माने त्याच्या होमध्ये हो मिसळलं. खरं सांगू मलाही खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. अभि, कसे आहात सगळे? आणि अचानक पियासाठी इथे कसे? मला तर कळलं नाही. अभि, आम्ही इथेच आहोत. अनिश, वहिनी तुमच्यावर रुसल्यापासून आम्ही त्यांच्या मागच आहोत. त्यांना काय बी समजलं नाही आणि काय त्रास पण नाही दिला त्यांना. आता अभि हसला आणि म्हणाला, मला माहीत आहे ते. आणि मग तिघेही हसले आणि मग त्या माणसाच्या पुढे काय करायचं यावर चर्चा करून अभि गाडीत येऊन बसला. तर पिया झोपली होती आणि जेनी पुढील सीटवर बसली होती. अभिने हळूच झोपलेल्या पियाच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि गाडी पुन्हा मुंबईच्या दिशेला निघाली. गाडी सुरू झाली तशी पियाला जाग आली. तिने बाजूला पाहिलं तर अभि तिच्या शेजारी बसला होता. तसं तिने शरीर चोरून घेतलं आणि बसली. तिला तसं करताना पाहून अभिला खूप वाईट वाटलं. त्याने आपली मान दुसऱ्या बाजूला वळवली आणि भरल्या डोळ्याने बाहेर बघू लागला. कधी काळी हीच पिया शांतपणे त्याच्या मिठीत विसावत होती. तीच पिया आज त्याच्याकडे बघणंही टाळत होती. तिघेही शांतपणे बसले होते. इतक्यात जेनीला किडा चावला आणि तिने म्युझिक प्लेअर ऑन केलं आणि एक गाणं सुरू झालं. कभी ना तू भूलना, कोई तेरे खातिर है जी रहा, जाए तू कहीं भी ये सोचना, कोई तेरे खातिर है जी रहा. एक रोमॅन्टिक गाणं सुरू झालं. तसं पियाने एकदा जेनीकडे पाहिलं तर ती शांतपणे गाण्यावर डुलत होती. आता तिने रागाने अभिकडे पाहिलं तर अभि पण तिच्याकडे पाहत होता. ती बघते म्हटल्यावर त्याने पटकन आपली नजर दुसरीकडे वळवली. हमदर्द है
हमदम भी है, तू साथ है तो जिंदगी, तू जो कभी दूर रहे, ये हमसे हो जाए अजनबी. बिचारा अभि करणार तरी काय. 2 दुर्गा बसल्या होत्या गाडीत. एकीचं ठीक आहे, पण बाजूला बसलेली दुर्गा आधी चिडली होती. अजून चिडली तर त्याची काही खैर नाही, म्हणून बिचाऱ्याला गप्प बसणंच योग्य वाटलं आणि तो गप्प बसला. पिया मात्र मनातल्या मनात धुसमुसत होती. काही वेळाने गाणं संपलं आणि पियाने सुटकेचा श्वास घेतला. तेवढ्यात पुन्हा जेनीनं दुसरं गाणं लावलं. कुछ ऐसा हो तुम ना रहो, कुछ ऐसा हो. आणि मग पियाने खूप रागाने अभिकडे पाहिलं तर तिचा अवतार बघून त्याची तर अवस्थाच खराब झाली. त्याने पटकन जेनीकडे पाहिलं आणि म्हणाला, जेनी प्लीज चेंज द सॉन्ग. नो बॉस, आय लव्ह दिस सॉन्ग. जेनी, आय रिक्वेस्ट यू प्लीज चेंज द सॉन्ग. अभि, ओके बॉस. जेनी, आणि तिने नाराज होऊन गाणं चेंज केलं आणि पुन्हा तिने तिसरं गाणं लावलं. तेही रोमॅन्टिक सॉन्ग होतं. तू जो है तो मैं हूँ, यूं जो है तो मैं हूँ. त्या गाण्याच्या 2 ओळी झाल्या आणि अभिने हळूच पियाकडे पाहिलं तर ती भरल्या डोळ्यांनी मारक्या म्हशीसारखी त्याच्याकडे पाहत होती. मग मात्र अभि जवळजवळ ओरडला, जेनी प्लीज स्टॉप द म्युझिक. तसं जेनीने घाबरून म्युझिक प्लेअर बंद केलं. व्हॉट हॅपन सो? जेनी, जेनी दिस इज नॉट राईट टाईम फॉर प्ले द म्युझिक. अभि तिरक्या नजरेने पियाकडे बघत म्हणाला, ओके. आणि मग जेनीने सीटवर डोकं टेकवलं आणि मग ती शांतपणे डोळे मिटून झोपली. पियासुद्धा मग शांतपणे झोपली. अभि मात्र अजूनही बाहेर बघत होता. काही वेळाने अभिला देखील झोप लागली आणि मग एक आवाज त्याच्या कानावर आला, सर सर मॅम्स हॉस्टेल. जेनीचा आवाज त्याच्या कानावर पडला. अभिने डोळे अर्धवट उघडले आणि जेनीकडे पाहून विचारलं, येस जेनी. अभि, सर मॅम्स हॉस्टेल. जेनी, आणि मग अभिने पियाकडे पाहिलं तर त्याची हालत खराब झाली, कारण पिया त्याच्या मिठी शांतपणे झोपली होती. मग अभिने हळूच तिला आपल्या मिठीतून बाहेर काढलं आणि इशाऱ्याने जेनीला पियाला उठवायला सांगितलं. मॅम मॅम प्लीज गेट अप. जेनी, तिच्या आवाजाने पियाने डोळे किलकिले केले आणि बाहेर बघितलं. हॉस्टेल दिसलं. तसं ती गाडीतून उतरली आणि सरळ हॉस्टेलच्या दिशेने निघाली. तसं अभिने तिला मागून आवाज दिला, पिया. अभि, तसं पिया तिथेच थांबली. मला माहीत आहे तुला माझ्याशी बोलायला आवडत नाही आणि नाही तुला माझ्याशी कोणताही संबंध ठेवायचा आहे, पण काही वेळा आपल्याला नको असलेल्या गोष्टी कराव्या लागतात, म्हणून मी तुला सांगतो. प्लीज काही प्रॉब्लेम आहे असं वाटलं तर मला सांग. माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करू नकोस. अभि, पिया अजूनही त्याच्याकडे पाठ करून उभी होती. मी तुम्हाला काही सांगितलं किंवा नाही सांगितलं काय फरक पडतो? तुम्हाला तर सगळी माहिती बसल्या जागीच मिळते ना. माझ्यावर पट्टीसाठी माणसं ठेवली आहेत ना, ती तुम्हाला सगळी माहिती पुरवतात ना. पिया अजूनही त्याच्याकडे पाठ करूनच बोलत होती. पियाच्या बोलण्याचा अभिला आता राग आला होता. इतकं समजावून देखील ती समजून घ्यायला तयारच नव्हती. हो बरोबर बोललीस तू, मला सगळी माहिती मिळते. मग विचार कर, मी बसल्या जागी सगळी माहिती मिळवू शकतो तर मी आणखी काय करू शकतो, आणि मला याचा नमुना तुला द्यावा असं वाटत नाही, म्हणून तू स्वतःची काळजी घे. अभि रागाच्या भरात म्हणाला आणि मग पुन्हा गाडीत येऊन बसला आणि गाडीने त्याच्या घराकडे निघाला. जाता जाता त्याने पुन्हा आपल्या माणसांना इशारा केला. इकडे पिया देखील पाय आपटत हॉस्टेलला आली आणि आवरून झोपायला गेली, पण काही केल्या झोप लागत नव्हती. अभिचे शब्द तिच्या कानात घुमत होते. मी काहीही करू शकतो याच विचारात तिला रात्री उशिरा झोप लागली. आता आश्रमाच्या कामाला पूर्णविराम लागला होता आणि पियाला आता मेन ऑफिसला जाऊन काम करायचं होतं. आता तर तिच्यासाठी हे सगळं आणखीनच कठीण होऊन बसलं होतं. तिच्या मनात नसतानाही तिला तिथे जाऊन काम करणं गरजेचं होतं, ते देखील पुढील 2 वर्ष. सकाळी उठून पियाने सगळं आवरून ती ऑफिसला निघाली. मनात 1000 प्रश्न होते.
आणि उत्तर मात्र कुणाकडेच नव्हतं. खिन्न मनाने ती ऑफिसला निघाली. काका आले होते. ती ऑफिसला निघाली. ऑफिसला पोचताच तिने लिफ्टमध्ये प्रवेश केला आणि लिफ्टमध्ये तिने बटन दाबलं. लिफ्टचं डोअर हळूहळू बंद झालं. डोअर पूर्ण बंद होण्यापूर्वी लिफ्ट थांबवण्यासाठी एक हात अचानक पुढे आला आणि मग पियाने त्या हाताकडे बघितलं आणि हळूहळू त्या हाताच्या देहाकडे बघितलं आणि पटकन तिच्या चेहऱ्यावर आनंद, दुःख, राग, पश्चाताप असे संमिश्र भाव उमटले. पण क्षणार्धात तिने स्वतःला सावरलं आणि मग ती तिथे शांतपणे उभी राहिली. अभि आत आला आणि तिच्या बाजूला शांतपणे उभा राहिला, पण नजरेच्या कोपऱ्यातून हळूच तिला बघत होता. ती देखील त्याला चोरून चोरून बघत होती. काही वेळात ते त्यांच्या ऑफिसमध्ये आले आणि आत एंट्री करणार तर अभि दारातच थांबला. पियाही त्याच्याबरोबर तिथेच थांबली, कारण ऑफिस पूर्णपणे अंधारात होतं आणि त्यामुळे दोघेही तिथेच थांबले. काय चाललंय दोघांनाही कळत नव्हतं. दोघेही खूप दिवसाने ऑफिसला आले होते. गेले काही दिवस अपूच ऑफिस सांभाळत होता. दोघेही विचारात अडकले होते. इतक्यात एक मोठा आवाज झाला आणि दोघांनीही त्या दिशेला पाहिलं तर त्यांच्या ऑफिस स्टॉप मोठ्याने ओरडला, हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे. पूर्ण ऑफिसभर रेड हार्ट शेप बलून उडत होते. पेपर ब्लास्ट केल्यामुळे सगळ्या ऑफिसमध्ये कागदाचे तुकडे उडत होते. सगळीकडे गुलाबांच्या फुलाचा वास सुटला होता. हे सगळं बघून काही क्षण का होईना पियाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरलं. एक गोड शिरशिरी अंगातून पास झाली. प्रत्येक मुलीला वाटतं की तिच्या आयुष्यात हा गोड क्षण यावा. प्रत्येक मुलगी या क्षणाची वाट पाहत असते. पियानेही विचार केला होता अभिबरोबर व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायचा, पण तिची स्वप्न सत्यात उतरण्याआधीच मोडून पडली होती आणि क्षणातच तिच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं आणि तिने चमकून अभिकडे पाहिलं तर तो देखील अविश्वासाने सगळ्यांकडे बघत होता. आणि मग हळूच त्याने पियाकडे पाहिलं तर ती त्याच्याकडेच बघत होती. तसं तो जरा बावचला आणि मग पूर्ण स्टॉपकडे पाहून जवळजवळ ओरडला, व्हॉट द हेल, काय चाललंय हे? अभि मोठ्याने ओरडला. तसे सगळे शांत झाले आणि डोळे विस्फारून अभिकडे बघू लागले. हे काय कॉलेज आहे का व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करायला? कोणी दिली तुम्हाला परमिशन इथे व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायला? अभि सगळ्यांना रागवत होता आणि बाकी सगळे शांतपणे ऐकून घेत होते. मी. अभिच्या मागे उभा असलेला अपू म्हणाला. त्याच्या आवाजावर अभिने मागे वळून बघितलं आणि म्हणाला, का? आणि परमिशन द्यायला हे काय कॉलेज आहे का? अभि. व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायला कॉलेजेसच पाहिजे असा काही नियम आहे का? अपू. तेवढ्यात अभिचं लक्ष बाकी सगळ्यांकडे गेलं. तसं तो सगळ्यांना म्हणाला, काय बघताय सगळे, मूवी चालू आहे का? गो बॅक टू युअर वर्क. तसे सगळे आपापल्या कामाला निघून गेले. पिया देखील तिच्या डेस्कवर जाऊन काम करायला लागली. आणि मग अभि पुन्हा अपूकडे वळला. काय चाललं आहे तुझं? अभि. सगळं सांगतो तुला, तू आधी केबिनमध्ये चल. अपू. आणि मग अपू अभिला घेऊन केबिनमध्ये आला. बोला आता काय बोलायचं आहे? अभि चिडत म्हणाला. बरं मला सांगा महाराज, कितवा व्हॅलेंटाईन डे आहे तुझा? अपू. कितवा म्हणजे तुला माहीत आहे ना? अभि. हो, म्हणजे माझ्या माहितीनुसार पियाला प्रपोज केल्यानंतर हा पहिलाच व्हॅलेंटाईन डे आहे तुझा. आणि मग तो असा सुका का घालवायचा? अपू. अरे पण तुला सगळं माहीत असताना तू असं कसं बोलू शकतो? आणि त्या दुर्गेला कळलं ना तर माझा वध नक्की. अभि. अरे तिला काही कळायला नको म्हणूनच मी हा प्लॅन केला आहे. सगळ्यांसोबत तूही तुझा फर्स्ट व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करून घे. अपू अभिला समजावत म्हणाला. मला खरंच काही कळत नाही. अभि. तुला डॉन कोणी बनवलं? तू जास्त विचार करू नकोस, काय करायचं ते मी करतो. अपू. मग अभि शांत बसला. आणि दुपारी लंच टाईमनंतर सगळे एकत्र जमले आणि मग सगळे एकत्र मजामस्ती करायला लागले. हसत खेळत सगळे मजेत व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करत होते. कोणी एकमेकांना प्रपोज करत होते तर कोणी असेच मजा करत होते. इकडे अभि एका कोपऱ्यात बसून सगळ्यांना मजा करताना बघत होता तर पिया दुसऱ्या कोपऱ्यात बसून सगळ्यांना बघत होती. मध्येच दोघे एकमेकांना चोरून चोरून बघत होते. अपू आणि निशा पण आले होते. ते सुद्धा सगळ्यांसोबत व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करण्यात गुंतले होते. तेवढ्यात कोणीतरी म्युझिक लावलं आणि एक मराठी सॉन्ग लागलं आणि जेवढे कपल होते ते हातात हात घालून गाण्यावर थिरकत होते. तिकडे अभि आणि पियाचा पहिला व्हॅलेंटाईन डे होता. ते एकमेकांच्या सोबत नव्हते पण एकमेकांच्या समोर होते आणि अशा तरी प्रकारे का न हो,
आज पहिल्या व्हॅलेंटाईन डेला त्याची पिया त्याच्यासमोर होती. बरं, आज व्हॅलेंटाईन डेला पिया आणि अभि एकमेकांच्या सोबत नाही आहे, पण एकमेकांच्या समोर तर आहेत ना, आणि त्यातच आपण आनंद म्हणून घ्यायचा. काय करणार, आपली पिया रुसली आहे ना अभिवर, म्हणून त्यांचा हा असा व्हॅलेंटाईन डे कसा वाटला मला नक्की सांगा. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.